श्री स्वामी समर्थ. तुम्हाला होळीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज आहे होळी, तर खूप जण होळी खेळले. तर रंग नाही लाव रंगापेक्षा मला ना रंग लावल्यापेक्षा मला ना थोडंसं जीव लावलेलं चांगला, की कारण की ना रंग काय 1-2 दिवसात निघून जातो. लगेचच निघून जातो 1-2 दिवसात म्हणण्यापेक्षा. पण जीव लावलेलं आयुष्यभर राहतं. तर असं मला वाटतं रंग लावल्यापेक्षा तसंच करावं. आणि हे केमिकलचे कलर लावण्यापेक्षा ना नॅचरली कलरच चांगले आणि सुके कलर म्हणतात त्याला. तर सुके कलरच लावले पाहिजे. कारण की आपल्याला पण काही हे होत नाही साइड इफेक्ट, आणि चांगलं पण राहतं शरीरासाठी. आणि आज ना विराजला तर एवढं मुलांनी हे केलं ना, त्याच्या डोळ्यात पण कलर गेला असेल, इतके त्याचे डोळे लाल झाले ना. तर मला त्या बघून कसं तरी वाटलं. आणि मुलं पण ऐकत नाहीत ना, काय करणार. तर मी पण जास्त काही बाहेर गेले नाही, खेळले नाही. पण यांनी ना मला थोडासा वेळ दिला आणि हे घरी असले, की मला पण खूप चांगलं वाटलं. कधी तर घरी राहत नाहीत हे, आणि आज घरी राहिले आणि मी यांच्यासोबत थोडासा कलर खेळले. तर मला खूप चांगलं वाटलं. आणि असं आमच्या दोघांना पण कधीच वेळ भेटत नाही दोघांना वेळ द्यायला. गेलं तर फक्त आम्ही ना काही मला दुकानचा माल वगैरे आणायचा असेल तर तेवढ्या ह्याच्यातच फिरणं होतं. आणि कुठं गावाला जर अर्जंटमध्ये जायचं असेल तरी पण मी एकटी जाते. ते कधीतरी आले तर माझ्यासोबत राहत नाही तर नाही. थोडंसं यांच्यासोबत पण कलर खेळले. आणि कॉलनीत शेजारी दोघी-तिघी जणी त्यांच्यासोबत थोडंच खेळले. आणि जास्त खेळायचं मन असतं, पण घरातलं काम वगैरे नात्याला काही होत नाही. तर त्यांना आराम सांगितलेला आहे, मणक्यात गॅप आलेला आहे. तर मग आता मला एकटीला सगळं काम करावं लागतं. तर त्यासाठी मग मी काही गेले नाही. आणि आता यांच्यासोबत थोडंसं खेळणार आहे. तर चला बघू आपण. मग ते तोंड दाखवणं झाले नाही का? दिसले दिसले दिसले. हॅपी होली. अरे 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 तू पळ. पळा. मी सांगलं ते झालं. तर हे खेळून खेळून ना खूप थकलेत. मुलं पण खूप थकलेत खेळून खेळून, त्यासाठी काही जास्त खेळणं. आणि यांना इंटरेस्ट नाही आज खेळण्याचा. तर मला खेळण्याचा इंटरेस्ट होता, पण आता यांच्यामुळे काही मी पण नाही खेळू शकत. एकटी कुठे खेळणार. तर एवढं खेळले. बायकांना तरी कुठे वेळ असतो होळी खेळण्यासाठी, हे खेळण्यासाठी. पण ते वेळात वेळ काढून असं सगळं काही करतात. आणि मी पण तसंच करत असते. वेळात वेळ काढून थोडंसं एन्जॉय करतच असते. आणि हे दिवस काही परत परत येत नाहीत माणसाचे. एकदा का वय झालं की मग आपल्याला होत पण नाही आणि चांगलं पण वाटत नाही. आणि हे जसा आनंद असतो तसा काही नंतर आनंद भेटत नाही. आणि एक आपल्या नवऱ्याने पण साथ दिलेली ती पण म्हणजे मनाला चांगलं वाटतं. आणि हे माझ्यासोबत खेळले ना तर मला खूप छान वाटलं. आणि तरी पण त्यांना ना सकाळपासून खूप खेळून आले ते. आणि मुलं पण खूप खेळून आल्यामुळे त्यांना जास्त आता खेळू वाटेना. तर आता जेवण करून झोपणार आहे. त्यासाठी काही जास्त मी त्यांना पण फोर्स केला नाही. त्यांना पण आराम नसतो ना. म्हटलं जाऊ दे, आपण समजून घ्यायचं नाही तर कोणी समजून घ्यायचं. तर असा झाला आमचा होळीचा कार्यक्रम. आणि पहिले खूप खेळत होतो आम्ही लहानपणी. आणि आता पण जसं लग्न झाल्यावरती तसं थोडं कमीच होतं ना. आणि सगळ्यांचंच थोडंसं कमी होतंच. तर लहानपणी खूप लहानपणीचे दिवस आठवण येतात. आणि आम्ही तिघी बहिणी, भाऊ असं आमचं घरीच खूप धिंगाणा राहायचा ना, की आम्हाला बाहेरचं पण एवढं जास्त काही हे लागत नव्हतं. आणि आता एवढं काहीच एन्जॉय होत नाही. तरी पण थोडा-थोडा करतच राहतात आम्ही. आणि असा झाला आमचा होळीचा कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.